नमस्कार, तर मी शर्मिली माझ्या मोहिनी फूड अँड क्रिएशन चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे। आज आपण बघणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने तिळाची वडी। चला तर मग तिळाच्या वडीसाठी तीळ 1 वाटी घेतले आहेत। गॅस एकदम मंद आचेवर आपण तीळ हे भाजून घेणार आहोत। गॅस थोडासा स्लो ठेवायचा आणि तीळ हलक्या हाताने भाजून घ्यायचे। तीळ भाजताना ते एकसारखे हलवत राहायचे, त्यामुळे ते तडतडले जाणार नाहीत आणि आपले तीळ लगेचच भाजून होणार आहेत। तीळ खमंग असे भाजल्यानंतर आपण एका ताटामध्ये ते काढून घेऊया, गार व्हायला हवेत। त्यानंतरच आपण ते मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत। आपण आता शेंगदाणे घेऊया। शेंगदाणे ही 1 वाटी घेतले आहेत। तेही छान मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे, म्हणजे थोडेसे हलक्या हाताने भाजून घ्यायचे, जास्तही काळे करायचे नाही। आता पाक करण्यासाठी म्हणून मी 1 वाटी गूळ घेतला आहे। गुळामध्ये आधी तूप न घेता आपण आता थोडेसे 2-2 चमचे पाणी घालून आपण त्याचा पाक करून घेणार आहोत। एकदमही जास्त पाणी न घालता थोड्या पाण्यामध्ये आपण पाक तयार करून घेतला होता। गुळाचा पाक करण्यासाठी फार वेळ लागत नाही। एक तारी पाक झाला की आपण त्यामध्ये 2 चमचे तूप घेतलं होतं आणि अर्धा चमचा सोडा घालून आपण आता पाक छान असा फेटून घेऊया। फेटलेला पाक थोडासा गार होण्यासाठी ठेवल्यानंतर आपण परत एकदा शेंगदाणे आणि तीळ जे भाजले होते ते मिक्सरला फिरवून घेऊया। परत एकदा मी पाक गरम करण्यासाठी ठेवला आणि त्यामध्ये आपण जे शेंगदाणे आणि आपले तीळ बारीक केले होते ते त्यामध्ये घेऊया आणि गॅस चालूच ठेवून आपण ते सगळीकडून चमच्याच्या सहाय्याने हलवून घेणार आहोत। त्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट एक अर्धी वाटी घालून परत एकदा आपण सर्व चमच्याच्या सहाय्याने हलवून घेऊया आणि एक गोळा तयार झाला आहे। आपण आता ताटलीला तूप लावून घेणार आहोत। त्याआधी मी वेलची पूड 1 चमचाभर त्यामध्ये घेतली होती। ताटाला सगळीकडून आपण तूप लावून घेऊया आणि जे तिळाचं आणि आपण शेंगदाण्याचं मिश्रण होतं ते त्यामध्ये घेऊन आपण वडी थापण्यासाठी सुरुवात करूया। आधी मी चमच्याच्या सहाय्याने सर्वत्र पसरवून घेतलं, त्यानंतर वाटीला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि वाटीने छान असं पसरवून घ्यायचं। ह्या तिळाच्या आणि आपल्या शेंगदाण्याच्या वडीसाठी आपल्याला पाक आहे तो एकदम उत्तम जमायला हवा, बघू शकता। त्यानंतर सुरीने लगेचच कट करून घ्यायचं। गरम असताना कट केल्यामुळे काय होतं, वड्या आपल्या सहजरित्याने पाडल्या जातात। गार झाल्यानंतर चाकू त्यामध्ये जाणार नाही आणि वडी आपली व्यवस्थित कट होणार नाही, त्यामुळे गरम थोडं असतानाच आपण त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या। बघू शकता वडी ही एकदम छान झाली आहे। कशी वाटली